गोट्या काय थंडी पडली रे आज तरी आभरा आहे तरी एवढी थंडी हो आज. थंडीचे दिवस असे पडी नसते. थंडी थंडी काय घेऊन बसला. ते बाय ते वाला काय जॅकेट मेकेट घेऊन बसला तिकडे. ज्याच्यावर बेतते ना भाऊ त्याला समजते. तुले काय आहे आगडबाम नगरा का रे शांताराम भाऊ. अरे शालिक शांताराम आहे म्हणे आता उद्या चालशील का. अरे कुठे पण सध्या तोला टॉपला तमाशा चालू आहे भाऊ. अरे गणराजा अंजाळेकर रतन भाऊ सगळ्यांना झोपावून टाकलं ते ना. लय जबरदस्त तमाशा चालू आहे सध्या टॉपला येतो. अरे यूट्यूब सर्चिंगला शांताराम काका तो तमाशा एक बी तमाशा सोडत नाही मी तो. आपल्या इलाक्यात आला की कुठे आता कालचा तमाशा. अरे सवत खेळायला वो काल दी लवकर निघणं पडेल. मफलर जॅकेट मेकिन चढवून सांग. हो मला विविध सांगा रे. तू एक वय का रे बटा थंडीचा घरीच झोपून राह जाऊ रेत. काही येऊ नको तमाशा पाहायला. मोठा झाल्यावर पाच जाजो. का हो काका माया बरोबरचे पोरं तमाशाला जाता. तुम्हाला तुमच्या पुतण्यांनी नेलं का मागच्या टायमाला रतन भोईच्या टायमाला. आणि आता मला नाही म्हणून आले का. मी का तुमच्या डोक्यावर बसून आलो का. अरे मग काय डोक्यावर बसशील तू. थंडीमुळे मी नाही म्हणून तुला रे का मग काकडून जाशील ना. नाही हो काका शालेक शांताराम तमाशा म्हटल्यावर काय थंडी पळून गई मी आतापासून. आलियन सारखी थोडी थंडी वाजते मला. ज्याच्यावर ते ना हो त्याला समजतं. काय कावाचे आलेन म्हणून राहिले मला. माणसानं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. नाही तर माणूस व्हायरसले बळी पडतो. मग थोडंसं वातावरणाचा परिणाम झाला की मग फिरणं पडतं दवाखाने खेटात. बरोबर म्हणणं आहे रे त्याचं. काय चिडावर आलं तुम्ही आलेन म्हणून दिलंय. मूर्ती लहान पण कीर्तिमान दे. माणसानं स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. मग आजारी पडले की मग फिरणं पडतं दवाखाने खेटात. बरोबर म्हणून राहिला तो. काय म्हण शांताराम भाऊ पण ते कालूची आणि बुऱ्याची जोडी आणि त्यांच्यामध्ये तो संजय असला ना चला आडवेस पडता लोक. खतरनाक कॉमेडी झाली त्यांची. तो संजय आता असा आहे नुसतं पाहिलं की लोक असतात त्याच्या चेहऱ्यावरले हावभाव पाहून सांग. अरे ते तर काहीच नाही. तो शिवा भाऊ किती म्हातारा आहे तो. पण काय बी नाही करतो आला तो. वगनाट्यामध्ये माणसाला आडवे पण टाकतो. असं एवढा बेकार आहे तो म्हातारा. अरे तो संजय ना एवढा बेकार आहे तो. मालकाची प्रत्येक ठिकाणी अशी मजा घेतो ना तो. पण त्यांचं ट्युनिंग एवढं बाहेर जमेल आहे. नुसतं मालकानं त्याच्याकडे पाय की डायरेक्ट पाया पडतो झाला तो. एवढा बेकार आहे तो. आणि मालक जरसा काना झाला गेला की मालकाच्या बोकांडे बसायला तयार राहतो. अशी बाहेर कॉमेडी त्याची. मी ना 2000 पाहिलं शांताराम काका तो तमाशा. पण असं वाटतं ना की दररोज बी पाहिला तर बोर होणार नाही. असे कॉमेडी त्यांच्यामधले आणि एवढं भारी वाटतं तमाशावाल्यावर. पुरा दिमाग फ्रेश होऊन जातो माणसाचा. अरे तो पिंट्या सांगे मला त्यांना डॉक्टरची कॉमेडीला भारी बसायला म्हणा. आता डायरेक्ट उभे उभला ना पोरगे घेऊन येते ते नर्स होतं डायरेक्ट बादलीत टाकून आणि ते पोरगे डायरेक्ट उलटा करून त्याची नाळ कापायचा. तो शिनले भारी म्हणे. पोट दुखतो ना अक्षरशः पाहून सण माणसांचा हसून हसून. अरे काल दे आता तेच कॉमेडी टाकतील ते डॉक्टरची. लय भारी आहे ते कॉमेडी. भारी रे ते कालूच्या लग्नाची पोर पायाले जाता ते सैराट मधलं गाणं लावतात तिच्यात. ते बिले भारी हो. अरे ते तर नाही पण तुम्ही ते कॉमेडी पाहिलं आहे त्यांची ते लग्नाची. ते लय भारी मग अजून खतरनाक कॉमेडी ते. अरे शांताराम तेच सांगू राहिला ना तो रामभू. पोरगी पाहायला जातात मग ती सैराटचं गाणं लावतात ते एकदम वयस्कर राहते. मग तिची दुसरी बहीण दाखवतात तिला दुसरीला बाहेर आणता तर डायरेक्ट पहिनच जाता घरी. काही असो भाऊ पण तुम्ही म्हणता तिच्याहून शालिक शांताराम एक नंबरचा तमाशा आहे. पण तमाशा आहे जिवंत कला आता आहे ना दुर्मिळ होत चालली. आताचे पोर आहे नुसते गाणे म्हणता भाऊ. कॉमेडी होत देता नाही. ते बिचारे चांगला मेसेज देतात कॉमेडीतून. पण चाले आताचे पोरं लय बेकार गेले. ते काय असो झालं. पण आता अनिल अंजाळ्यानं बी ना आप्पा गेल्यापासून मनावर घेतलं बरं. तो स्वतः काम करायला लागला. आता अनिलचा बी तमाशा आता चांगला स्टॉप लिव्हर आला हळूहळू. आणि कलाकार बी लय भारी त्याच्यातले सगळे पांगेल कलाकार केले त्यानं आता. तो संतोष शिंदे काय मिमिक करतो. तो बुटा आणला त्यांना तिच्यात अजून. तो बी काय खतरनाक आहे भास्कर भाऊ. त्याचा मामा जो आहे ना भाऊ मावशीचं काम करणारा आहे रे बापू. तर बोलायचंच काम नाही माझून. आता शालिक शांताराम आणि भीमानामा हे टॉपले चालू आहे आता जबरदस्त. पण त्यांच्या मागे आता तो आहे गणराजा. भिका भीमाचेच पोर आहे ते. पण ते आता ओपन बी करायला लागले कधीपासून. नाही तर आधी तंबूचा होता त्यांचा तमाशा.
काय असो पण हे तमाशा आहे, जिवंत लोककला आहे हो. आणि आपल्या खानदेशातले जेवढे बी 10-15 तमाशे असतील ते सगळे लांब लांबवर त्यांना त्यांचं नाव कमवलं आहे. आणि जिवंत कलेतून त्यांना लोकांना चांगलाच मेसेज दिला आहे. आणि ते आपल्यासारखे रसिक आहे अजून बी कलेची जाण ठेवणारे, म्हणून ते आज बिचारे जिवंत येणं चालू आहे. हे हुल्लडबाजी पोरांमुळे आता कॉमेडी वगनाट्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे दिवसेंदिवस. त्यांना फक्त गाणे पाहिजे त्या भडव्यांले. अरे एवढ्याच गाण्याचे शोक आहेत, ऑर्केस्ट्रा पाहायला लंबे वाहनात तार फडानं म्हणा सल्या भाडव्या हो. तमाशात का मग खोळंबा करता? अरे त्या भाडव्यांमुळेच तमाशाला जायची हिंमत होत नाही. त्याला कॉमेडी बी होऊ देता नाही ढंगाची आणि वगनाट्य बी होऊ देता नाही. पण ते आपल्या 10-20 लोकांसाठी बी करता बिचारे ते वगनाट्य, नंतर गाणे मुलडे की म्हणून जातो माणूस. कालच्या तमाशाला चालता ना मग सगळे सगळे नक्की एक खालीपिली करून घेऊ मग आपण 8-10 जण जमले की. मला येऊ दे जा हो काका. चालेल रे बेटा, फक्त अंगात जॅकेट घालून घेतो आणि 1-2 वाकळे घेऊन घेतो अंगावर, म्हणजे मग टेन्शन नाही राहणार तुले. तू बी शिंकारे आले ना. तुमची सगळ्यांची इच्छा असली तर येईन भाऊ मी. मला बी आवड आहे जिवंत कला पाहायची. जाऊ मग सगळे बरोबर. गाडी करली की मला सांगा तसं येईनच मी. ठरलं तर मग उद्या 8:30 वाजता जेवण झालं की निघून जाऊ. अर्ध्या तासात तडे आणि पुरेपूर एन्जॉय करू साला कालचा तमाशा.